छत्रपती शिवरायांबद्दल बरळणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आली. कोरटकरला अटकेपासून तातडीचा दिलासा मिळाला नाहीये, त्यामुळे प्रशांत कोरटकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला हायकोर्टानं तूर्तास कोणताही दिलासा दिला नाहीये. प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे, पण हायकोर्टानं कोरटकरला सोमवारपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं नाहीये, त्यामुळे कोरटकरला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. कोल्हापूर सत्र न्यायालयाच्या सविस्तर आदेशात जामीन अर्ज फेटाळण्याची अनेक कारणं. कोरटकरच्या दाव्यानुसार मोबाईल हॅक झाला होता, तर हा गुन्हा दाखल होण्याआधी मोबाईल पोलिसांकडे देऊन तक्रार करणं आवश्यक होतं. गुन्हा दाखल होण्याआधी कोरटकरनं मोबाईल हॅक झाल्यासंदर्भात पोलिसात तक्रार दिली नव्हती. कोरटकरनं दिलेल्या फोनवरून महापुरुषांचा अवमान, दोन धर्मात जातीचा आधार घेत तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य झाली आहेत. अटकेपासून संरक्षण देताना ठेवण्यात आलेल्या अटींचं पालन कोरटकरनं केलं नाही. मोबाईल सिम कार्डसह पोलिसांकडे सरेंडर करण्यास सांगितलं, तसं कोरटकरनं केलं नाही. कोरटकरनं मोबाईलमधील डेटा पूर्णतः डिलीट केला. कोरटकरनं पत्नीच्या माध्यमातून मोबाईल पोलिसांपर्यंत पोहोचवला. डिलीट केलेला डेटा प्राप्त करण्यास वेळ लागतो. फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीनं डेटा प्राप्त करणं आवश्यक, त्यासाठी कोरटकरची कोठडी महत्त्वाची, कोर्टाचं निरीक्षण. ही वेगवेगळी कारणं देऊन कोल्हापूर सत्र न्यायालयानं प्रशांत कोरटकरला अटकपूर्व जामीन नाकारला. शिवाय हायकोर्टानंही अटकेपासून संरक्षण दिलेलं नाही, त्यामुळे कोणत्याही क्षणी कोरटकरच्या अटकेची शक्यता आहे. सध्या कोल्हापूर पोलिसांकडून फरार कोरटकरचा नागपुरात शोध घेतला जातोय. दरम्यान कायद्यानुसार कुणीही मोठं नाही, कोरटकरला नक्कीच पकडलं जाईल असं संजय शिरसाट म्हणालेत. तर कायद्याच्या चौकटीत कुणीही गुन्हेगार असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं मुनगंटीवार म्हणाले. निश्चित पकडलं जाईल. कायद्यासमोर कोणी मोठं नाहीये आणि शिवाजी महाराजांचा अपमान करणारं तर बिलकुल नाही, त्यांना अटक होणारच आहे. पोलीस शोधतात. काही वेळेला आरोपी स्वतःला शार्प समजून लपायचा प्रयत्न करतो, परंतु हे जास्त दिवस चालणार नाहीत. त्यांना हे अरेस्ट केली जाईल. अहो, कायद्याच्या चौकटीत कोणी गुन्हेगार असू द्या, त्याच्यावर कारवाईच व्हायला पाहिजे. इथं कुठं प्रश्न उपस्थित होतो? कायद्याच्या चौकटीत तर समान आहे. दरम्यान कोरटकर विरोधात भाजपच्या एकाही नेत्यानं आंदोलन केलं का असा सवाल करत बच्चू कडूंनी भाजपवर टीका केली आहे. कोरटकरनं ज्या पद्धतीनं बयान केलं त्याला तर खरं तर रस्त्यावर चौकात आणून जोडे मारले पाहिजे. निवड गुन्हे दाखल होणार नाही आणि एकाही भाजपचा नेता त्याच्याबद्दल बोलला नाही, काही आंदोलन नाही. म्हणजे किती सोयीचं राजकारण चालू आहे. 2 दिवसात प्रशांत कोरटकरला अटक न झाल्यास राज्यभरात रास्ता रोको आंदोलन करणार असा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आलाय. महापुरुषांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरची कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. तर आता हायकोर्ट सोमवारी काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.